आज आपला चौथा दिवस म्हणजेच काय आपण मराठी वाचन करायचं आहे। ही जी सिरीज आहे याच्यातला चौथा दिवस। तर आपण सगळ्यात आधी काय बघितलं ते स्वर, त्याच्यानंतर व्यंजन आणि त्याच्यानंतर आपण मात्रा बघितल्या कालच्या व्हिडिओला। आणि आज आपण बघणार बाराखडी। बाराखडी म्हणजे काय, जे आपण मात्रा बघितल्या आहेत त्या मात्रांना प्रत्येक अक्षरांमध्ये कशा प्रकारे जोडल्या जातात। म्हणजे काल मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही ते जोडून बघायचे आहे, परंतु आज ते प्रत्यक्षात करून दाखवते की बाराखडीमध्ये पूर्ण अ ते आहा पर्यंतच्या सगळ्या मात्रा येतात। जसे इथे बघा, क, क ला आ ची मात्रा, का, क ला ई ची मात्रा, की, क ला ई ची मात्रा, की, तसं क, का, की, कु, क ला उ ची मात्रा, कु, के, क ला ए ची मात्रा, के, कै, क ला आई ची मात्रा, ऐ, कै, को, कौ, कम, कहा, क्या आणि क। अशा प्रकारे व्यंजनांमध्ये जे मात्रा दिलेल्या आहेत त्या पूर्ण लिहून काढायच्या आहेत ञ पर्यंत पूर्ण। त्याच्याने काय होईल, आपल्याला सराव होईल आणि कुठल्या शब्दाला कुठली मात्रा लागलेली आहे आपल्याला पटकन कळेल। आता खाली बघा, ख, ख ला आ ची मात्रा खा, ख ला ई ची मात्रा खी, खू, खे, खै, खो, खौ, खम, खहा, ख्या आणि ख। हे जे अक्षर आहेत यांना प्रत्येक अक्षरांना आपण त्या मात्रा दिलेल्या आहेत, ज्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या। ज्यांनी कोणी नसेल बघितला त्यांनी कालचा व्हिडिओ बघायचा याच्या आधीचा आणि मग नंतर इकडे यायचं। ग, गा, गी, घी, गु, गु, गे, गै, गो, गौ, गम, गहा, ग्या, ग। त्याचप्रमाणे आता सगळ्या व्यंजनांना आपण त्या मात्रा लावायच्या आहेत। जसं मी फक्त च पर्यंतच्या लावून दाखवल्या आहेत, बाकीच्या तुम्ही लावून बघायच्या। च, चा, ची, चू, चू, चे, चै, चो, चौ, चम, चहा। हे आहा या मात्रा आहेत, म्हणजे काय, चहा, चा आणि च। त्याच्यानंतर आपल्याला मराठी वाचनामध्ये प्रामुख्याने अक्षर आपण जेव्हा एखादी सेंटेन्स वाचतो त्याच्यामध्ये काय जोडाक्षरे दिसून येतात। तर जोडाक्षरांना कसं वाचल्या जाते आपण थोडक्यात बघू। तर अर्धा क आणि य ह्या प्रकारे जिथे जोडलेले असतात त्या शब्दांना काय उच्चारण करायचं, कसं उच्चारण करायचं, अर्धा क आणि य आहे त्याला कसं क्या, अर्धा ख आणि य ख्या, अर्धा म आणि ह म, अर्धा व आणि ह व्हा, ज अर्धा ज आहे आणि त्याला य या ज्या, अर्धा त त्याला य त्या। अशा प्रकारचे आपल्याला शब्द दिसत जातील जसे जसे आपण वाचन करत जाऊ। मराठीच्या वाचनामध्ये हेच आहे की तुम्हाला असे नवीन शब्द दिसून येतात। आता ह आहे, ह ला अर्धा ह त्याला य ह्या, अर्धा स त्याला य स्या, म्हणजे समस्या, असं म्हणून असे जे वर्ड्स आहेत म्हणजे शब्द आहेत त्यांच्यामध्ये काय हे जोडाक्षरे दिसून येतात। न्या, न्याहारी, प्या, प्यायला द्या, असं पण वाक्य आहे की प्यायला पाणी पाहिजे, प्यायला, अर्धा प त्याला य प्या। अशा प्रकारे त्र, अर्धा त्र त्याला य त्र्या, अर्धा ट त्याला य त्या। आता हे जे काही आहे बाराखडी आपली हे पूर्ण क जेवढे आपण क पासून ते ह् पर्यंत बघितले श्रपर्यंत तेवढे सगळे आपण ह्या प्रमाणे करून बघायचे आहे। काय आपल्याला वाक्यामध्ये जे शब्द दिसतील ते आपल्याला पटकन ओळखता येईल। ख ला ए ची मात्रा खे आहे, ख ला ओ ची मात्रा खो आहे, असं तुम्हाला समजून येईल। जोपर्यंत ह्या गोष्टींची प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत वाचायला थोडंसं कठीण जाणार। म्हणून काय आधी आपल्याला ह्या सगळ्यांची प्रॅक्टिस करायची। आपल्याला 7 दिवसात जर वाचन पूर्ण चांगल्या प्रकारे करायचं आहे तर आपल्याला ही प्रॅक्टिस करणे खूप आवश्यक आहे। आता ह्याच्या पुढे आपल्याला
5व्या दिवशी शब्द तयार करायचा. शब्द हे आपण अक्षरांवर आजपर्यंत आपण अभ्यास केला. याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शब्द तयार करणे बघायचे. ठीक आहे. थँक्यू.